चला ऑनलाईन आलात का सगळे? ऑनलाईन आले का सगळे? ते दरवाजा लावून घे, त्याला मध्ये ये म्हणा, नाही तर बाहेर थांब म्हणा. हां, मग दरवाजा लावून घे. चला आले का ऑनलाईन सगळे? रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमधला सगळ्यात पहिला कन्सेप्ट जो आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप, तो आज आपल्याला बघायचा आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप आणि डेथ ऑफ पार्टनरशिप असे 3 कन्सेप्ट आहेत रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये. आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ हे 3 कन्सेप्ट आपल्याला बघायचे. त्याच्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये सगळ्यात बेसिक फंडा आपल्याला हा बघायचा आहे की जर समजा 2 पार्टनर असतील, ए आणि बी, ह्या दोघांचा प्रॉफिट जर समजा 100 रुपये असेल आणि त्या दोघांचा रेशो जर 1:1 असेल, म्हणजे एचा रेशो आहे 1, बीचा रेशो आहे 1 आणि प्रॉफिट झाला आहे 100 रुपये, म्हणजेच 100/2 आपण काय करतो की 50 रुपये प्रॉफिट एला देतो आणि 50 रुपये प्रॉफिट बीला देतो. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमधला सगळ्यात बेसिक फंडा आपल्याला आज बघायचा आहे. त्यात आपण काय बघतोय की जर समजा 100 रुपये प्रॉफिट असेल तर एला 50 रुपये आणि बीला 50 रुपये आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतो. आता आपल्याला ॲडमिशनमध्ये काय बघायचं आहे, जर समजा ह्या दोघांमध्ये म्हणजे ए आणि बी पार्टनरशिप फर्ममध्ये जर सी नावाचा पार्टनर एक नवीन ॲडमिट होत असेल, म्हणजे काय होणार, पार्टनर होणार ए, बी आणि सी. ह्या तिघांचा रेशो 1:1 जर पकडला, 1:1 म्हणजे एला भेटणार 33.33 म्हणजे 33 रुपये, बीला भेटणार 34 रुपये आणि सीला भेटणार 33 रुपये. रादर एला 34 रुपये आणि बीला 33 रुपये भेटतील आणि बाकीच्यांना म्हणजे सीला जो आहे तो 33 रुपयाचा पार्ट भेटणार आहे, हा प्रॉफिटमधला पार्ट भेटणार आहे. मग हे आपण कॅल्क्युलेशन करत असताना जर विचार केला तर एला जो 50 रुपयाचा प्रॉफिट भेटत होता आणि बीला जो 50 रुपये प्रॉफिट भेटत होता, एला आता प्रॉफिट किती भेटतोय 33, बीला प्रॉफिट किती भेटतंय 34, म्हणजे ए जो आहे तो सॅक्रिफाईस करतोय 17 रुपयाचं आणि बी जो आहे तो 16 रुपयाचं सॅक्रिफाईस करतोय. सॅक्रिफाईस करतोय म्हणजे काय करतोय, जे एला 50 रुपये भेटणार होते एला 50 रुपये भेटणार आहेत का? नाही, एला 33 रुपये भेटत आहेत आणि बीला जे 50 रुपये भेटणार होते ते 34 रुपये भेटत आहेत. म्हणजे 16 रुपये इथं आणि 17 रुपये इथं ह्या दोघांना सॅक्रिफाईस करावं लागतं. सॅक्रिफाईस करावं लागते म्हणजे त्यांना त्यांच्या मिळणाऱ्या प्रॉफिटमधला एक पोर्शन दुसऱ्याला द्यावं लागतं. दुसरा म्हणजे कोण, जो नवीन पार्टनर ॲडमिट झालाय सी. म्हणजे ए हा 17 रुपये बाजूला काढतोय, बी हा 16 रुपये बाजूला काढतोय आणि हे 17 + 16 म्हणजे 33 रुपये कोणाला भेटत आहेत? सी. दॅट इज कॉल्ड एज सॅक्रिफाईस करते कोण? ए आणि बी. साधा एक्झाम्पल, जर समजा तुम्ही कॉलेजच्या ब्रेकमध्ये तुम्ही कॅन्टीनमध्ये जाता. कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर जर समजा एक मिसळ तुम्ही 2 मित्रांमध्ये घेतली. एक मिसळ सोबत असतात 2 पाव. पहिला पाव तुम्ही खाता, दुसरा पाव दुसऱ्या मित्राला देता आणि जर समजा तितक्यात तुमचा आवडता जवळचा एखादा मित्र अजून एखादा आला तर तुम्ही काय करता की अजून एक पाव मागवता. मग एक पाव मागितल्यानंतर पावसोबत मिसळ ॲड होणार नाही आहे. मिसळ जेवढी आहे तेवढीच तुमच्या दोघात जी संपवणार होतात ती तिघांमध्ये संपवायची. म्हणजे मिसळची क्वांटिटी तुमच्या दोघाची जी आहे ती तिघात डिस्ट्रीब्यूट केल्या जाणार आहे. म्हणजेच तुमच्या दोघांना, तुमच्या 2 मित्रांना तिसऱ्या मित्रासाठी जे काही त्याला द्यावं लागणार आहे दॅट इज कॉल्ड एज सॅक्रिफाईस. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये सगळ्यात पहिले बेसिक फंडा हा आहे की व्हॉट इज बीन बाय सॅक्रिफाईस. तर सॅक्रिफाईस म्हणजे जर प्रॉफिट आपल्याला भेटू द्या किंवा लॉस भेटू द्या. आता मी एक्झाम्पल दिलं हे प्रॉफिटचं, सेम एक्झाम्पल घ्या लॉसचं. 100 रुपये प्रॉफिट होता तर 100 रुपये लॉस होता असं कन्सिडर करा. म्हणजे दोघांनाही लॉस किती बेअर करावा लागत होता? 50 रुपये. एला 50 रुपये आणि बीला 50 रुपये लॉस बेअर करावा लागत होता. आता सी नवीन पार्टनर ॲडमिट झाला आहे, म्हणजेच एला लॉस किती बेअर करायचा आहे? 33 रुपये, बीला 34 रुपये, सीला 33 रुपये.
म्हणजे आता ह्याच्यात फायदा कोणाचा झाला, ए आणि बीचा फायदा झाला. किती रुपयाचा फायदा झाला, तर 17 रुपये आणि 16 रुपये. मग ह्या रेशोला काय म्हणायचं, तर ह्या रेशोला आपण गेन रेशो म्हणतो. म्हणजे नवीन पार्टनर जर ॲडमिट झाला तर त्याच्यामुळे काय झालं, त्याचा प्रॉफिट झाला. का प्रॉफिट झाला, कारण पार्टनरशिप फर्म लॉसमध्ये. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे जी काही आपली पार्टनरशिप फर्म आहे त्या पार्टनरशिपमध्ये रिकन्स्टिट्यूशन करावं लागणार. रिकन्स्टिट्यूशन ह्या शब्दाचा अर्थ बंद करणे आणि चालू करणे. कधीकधी तुमच्या घरामध्ये तुमच्या मम्मीचा किंवा पप्पाचा मोबाईल बंद पडल्यानंतर ते तुमच्याकडे येतात आणि विचारतात, अरे मोबाईल बंद पडला आहे, ह्याच्यात काय बघ, का बंद पडला आहे किंवा का हँग का होतो आहे मोबाईल, त्यासाठी तुमच्याकडे येतात. तुम्हीसुद्धा सायंटिस्ट असल्यासारखं ते मोबाईल हातात घेता, बघता आणि तुम्ही जास्त डोकं लावत नाही. तुम्ही सगळ्यात पहिले काय करता, मोबाईल स्विच ऑफ करता आणि स्विच ऑन करता. दॅट स्विच ऑफ अँड स्विच ऑन इज प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिकन्स्टिट्यूशन ऑफ मोबाईल. तसं ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये, रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिपमध्ये किंवा डेथ ऑफ पार्टनरशिपमध्ये रिकन्स्टिट्यूशन म्हणजे पुन्हा एकदा बंद करून चालू करणे. कळतं आहे? आता ह्या रिकन्स्टिट्यूशनमध्ये आपण मी कशावरती बोलतो आहे, आज सॅक्रिफाईस आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज मीन बाय सॅक्रिफाईस. जर समजा तुम्ही घरात मोठे असताल तर तुम्हाला छोटी बहीण किंवा छोटा भाऊ जर असेल तर एखाद्या वेळेस तुमच्या बड्डेला तुम्हाला कपडे नवीन घेतल्या जात नाहीत. मोठ्या भाऊ किंवा मोठ्या बहिणीची हे कंप्लेन असते की माझ्या बड्डेला काही ना काहीतरी मला सॅक्रिफाईस करावं लागतं. का करावं लागतं, कारण छोट्या बहिणीला किंवा छोट्या भावाचा बड्डे पुढच्या महिन्यात असतो. 15 दिवसाच्या गॅपनंतर, 20 दिवसाच्या गॅपनंतर त्याचा किंवा तिचा बड्डे जर असेल तर तुम्हाला गिफ्ट भेटत नाही. मग तुम्ही काय करता, तिथं त्या ठिकाणी तुम्हाला सोडून द्यावं लागतं. सोडून देणं इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस. कळतं आहे? सॅक्रिफाईस म्हणजे कळालं. आता सॅक्रिफाईसचे कन्सेप्ट रिलेटेड टू अकाउंटिंग म्हणजे रिलेटेड टू आपले फायनान्शियल अकाउंटिंग. दोन प्रकारचे आपल्याला ह्याच्यात अकाउंट्स बघायचे आहेत. एक आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि दुसरं आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग. टोटल 3 प्रकारचे अकाउंट्स आहेत. त्याच्यातले 2 अकाउंट्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत 11वी-12वीच्या ह्याच्यामध्ये, फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉर्पोरेट अकाउंटिंग. आणि नंतर मग पुढे बीकॉमला गेल्यानंतर 3rd इयरला एक ॲडव्हान्स अकाउंटिंग नावाचा एक प्रकार आहे. टोटल अकाउंटिंगचे प्रकार 3. पहिलं फायनान्स म्हणजेच फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरं आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि तिसरं आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग आणि कॉर्पोरेट अकाउंटिंग हे तिन्ही इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे जर आपण समजा घरी बघायला गेलो तर आपण 8वीमध्ये असताना घरात वातावरण चेंज झालं. अरे 2 वर्षांतर तुझी 10वी आहे, 2 वर्षांतर 10वी आहे, म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज फायनान्शियल अकाउंटिंग. 8वी म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, 9वी म्हणजे कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि 10वी म्हणजे ॲडव्हान्स अकाउंटिंग. ह्या तिघांचा जर बेस पक्का करायचा असेल तर फायनान्शियल अकाउंटिंगपासून सुरुवात करावी लागते. आणि फायनान्शियल अकाउंटिंगचा बेस हा चालू होतो तुमच्या 11वीच्या चॅप्टरपासून. 11वीचे जे सब्जेक्ट्स आपण बघितले होते, जे आत्ता 12वीच्या आपण लॉकडाऊन चालू झाल्यानंतर जे सगळ्यात पहिले आपण लेक्चर्स बघितले की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जर्नल एंट्री म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, आणि तुमचा आत्ता फायनल चॅप्टर जो पहिला झाला फायनल अकाउंटचा तो 5वा. म्हणजे जर समजा एखाद्याला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये CMA इंटरमिजिएटमध्ये तसंच CMA फाउंडेशनमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा बराच बेस आहे. फायनान्शियल अकाउंटिंग परफेक्ट होण्यासाठी एखाद्या स्टुडंटचं काय परफेक्ट असलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले परफेक्ट असलं पाहिजे ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर जर्नल, त्याच्यानंतर लेजर, त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट. म्हणजे ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर फायनान्शियल अकाउंटिंग एकदम समजायला सोपं जातं. आता तुम्हाला मी पहिल्या दिवशीपासून म्हणजे जसं आपली बॅच चालू झाली त्या बॅचच्या पहिल्या दिवशीपासून तुमचे सांगतोय की मी तुम्हाला टेबल्स पार्ट असले पाहिजेत. टेबल्स पार्ट असण्याचं कारण काय, कारण जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करता, हे तुम्हाला एक्झाम्पल मी सोपं दिले. आता एक्झाम्पल थोडंसं वेगळं बघूयात, थोडंसं अवघड बघूयात. सिद्धी आणि बच्चन हे दोघंजण पार्टनर आहेत. ह्या दोघांचा रेशिओ 1:2. ह्या दोघांचा बिझनेस आहे आणि ह्या दोघांचा रेशिओ आहे 1:2. ह्या दोघांचा बिझनेसचा प्रॉफिट झाला आहे 17,680. ठीक आहे. आणि ह्या दोघांच्या बिझनेसमध्ये, सिद्धी आणि बच्चनच्या बिझनेसमध्ये एक नवीन पार्टनर ऍड झाला आहे. त्या पार्टनरचं नाव आहे प्रथमेश. आता ह्या दोघांचा बिझनेस आहे आणि ह्या दोघांचा प्रॉफिट आहे 17,680 आणि ह्या दोघांचा रेशिओ 1:2. प्रथमेश जेव्हा ऍड झालाय त्याचा रेशिओ 1 ऍड झालाय, म्हणजेच त्यांचा रेशिओ काय झाला
1:2:1. म्हणजे जेवढा काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट ह्या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होत होता, आता तो तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आता 17,680 भागिले 1 + 2 + 1 म्हणजे 17,680 भागिले 4. आता ह्याच्यासाठी पाढा पाठ पाहिजे 4चा पाढा सर आम्हाला पाठ नाही. आम्हाला अभिमान आहे, आम्ही 12वी शिकत आहोत, पण आम्हाला 4चा पाढा पाठ नाही. मग अशा विद्यार्थ्यांचा इथं प्रॉब्लेम होतो. मग ते कॅल्क्युलेशन कसं करतात बघा. 4 17,680 4 × 4 = 4 × 2 = 8 4 × 3 = 12 4 × 4 = 4 × 2 = 8 4 × 3 = 4 × 4 = 4 × 2 = 8. हे अशी कंडिशन होते. त्यासाठी टेबल्स पाठ पाहिजे. 4 × 16 उरला 1 4 × 16 नंतर 8 4 × 2 = 8 आणि 4 0 0 म्हणजे 4,420 × 1 4,420 × 2 आणि 4,420 × 1 म्हणजे सिद्धीचा प्रॉफिट झाला 4,420, बच्चनचा प्रॉफिट झाला 8,840. हे कसं काय सांगता येते पटकन. 44चे डबल किती 88, 20च्या डबल किती 40, 88 40. सिद्धीचा प्रॉफिट 44 20, बच्चनचा 88 40 आणि प्रथमेशचा प्रॉफिट 44 20. हे कॅल्क्युलेशन फास्ट आणि एकदम जमण्यासाठी आपल्याला काय पाठ असणं कंपल्सरी आहे. हे झालं प्रॉफिट रिलेटेड. समजा लॉस असला असता तर काय झालं असतं. सेम लॉस कोणाला बेअर करायचा आहे, सिद्धीला एवढा लॉस बेअर करायचा आहे, बच्चनला एवढा लॉस बेअर करायचा आहे आणि प्रथमेशला लॉस एवढा बेअर करायचा आहे. आता जर समजा प्रॉफिट असेल तर जे ओल्ड पार्टनर असतात ते सॅक्रिफाईस करतात आणि जर समजा लॉस असेल तर ते गेन करतात. दोन प्रकारचे रेशो आहेत, एक सॅक्रिफाईस रेशो आणि एक गेनिंग रेशो. सॅक्रिफाईस रेशोचा अर्थ असा आहे की जे मला काही भेटत होतं त्याच्यातलं थोडंसं पार्ट मला काढून दुसऱ्याला द्यायचं आहे. हे कोणाला द्यायचं आहे. नवीन पार्टनरला आपण ॲडमिट करतोय. आता एक साधा प्रश्न आहे. नवीन पार्टनर ॲडमिट करता म्हणजे तुम्ही त्याच्याकडनं काय घेता. नवीन पार्टनर घेता ह्याचा अर्थ त्याच्याकडनं तुम्ही कॅपिटल घेता. तो साधा डायरेक्ट येणार आहे का तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये. नाही, तुम्ही त्याच्याकडनं काय करणार आहे, कॅपिटलसाठी पैसे घेणार. कॅपिटलसाठी पैसे घेतल्यानंतर तुमचं मार्केटमध्ये जर समजा काही गुडविल असेल, मार्केटमध्ये एक स्टेटस आहे, त्याच्यानुसार जर समजा गुडविलसाठी काही पैसे त्याच्याकडनं घेता. नेक्स्ट तुमच्याकडे तिसरा पार्टनर हँड बनून जर समजा यूज होत असेल तर त्याची कॅपेबिलिटीज, त्याचं इन्फॉर्मेशन, त्याच्या आयडिया, त्याच्या नवीन नवीन कन्सेप्ट आणि त्याचं मार्केटमधलं असणारं वेटेज म्हणजे त्याचं पण काही गुडविल असेल तुम्ही त्याला ते युटिलाइज करायला लावणार आहेत. म्हणजेच तुम्ही एक पार्टनर ॲड करता ह्याच्या मागे काही रिझन्स आहेत. वाय देर इज अ नेसेसिटी ऑफ ॲडमिटिंग वन पार्टनर. देर आर नंबर ऑफ रिझन्स. काय रिझन्स आहेत. तुम्ही त्याचं गुडविल यूज करणार, तुम्ही त्याच्याकडनं कॅपिटलसाठी पैसे घेणार, तुम्ही त्याच्या पार्टनरशिप फर्ममधल्या असलेल्या तुमच्या गुडविल वाढवण्यासाठी त्याची मदत घेणार, त्याच्यासाठी गुडविलचे त्याचे पैसे घेणार, नंतर पुन्हा त्याचे असणारे टेक्निक्स, नवीन आयडियाज, नवीन कन्सेप्ट त्याचा फायदा घेणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर समजा 2 पार्टनरला दुपारी झोपायची सवय असेल 1 ते 4 तर मग 1 ते 4 त्या नवीन झालेल्या पार्टनरला तू 1 ते 4 काम कर बाबा, आमच्या दोघांना झोपेची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही काय करताय की जेवढ्या काही आपले मायनस पॉईंट्स आहेत ते मायनस पॉईंट भरण्यासाठी एखादा नवीन पार्टनर ॲडमिट करताय. नवीन पार्टनर ॲडमिट करताय हे अकाउंटिंगसाठी सॅक्रिफाईस झालं, पण बाकीच्या रिझनसाठी हा तुमचा गेन झाला. कारण एक नवीन माणूस आला म्हणजे बाकीचे कामं पण तुमचे डिवाईड झाले. जर समजा एक पार्टनर 12 तास, दुसरा पार्टनर 10 तास काम करत असेल, तिसरा पार्टनर जर समजा 10 तास ॲड झाला तर तुमचं वर्किंग कॅपेबिलिटी वाढली, कॅपिटल वाढलं आणि गुडविलचे पैसे पण वाढले. असे हे फीचर्स 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला थेरॉटिकल पार्ट्समध्ये येत नाही, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. पण CMA CS फाउंडेशन किंवा CMA इंटर जे करतात त्याच्यात त्यांना विचारतात की ॲडव्हान्टेजेस ऑफ पार्टनरशिप किंवा फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म 5 मार्काला क्वेश्चन येतो. त्या 5 मार्काच्या किंवा 7 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे पॉईंट्स कव्हर करायचे की पार्टनर ॲडमिट का करायचा, ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये कुठले कुठले रेशो आहेत, त्या रेशोचा फायदा कसा होतो, ते रेशो कॅल्क्युलेट कसे करायचे, हे आपण त्याच्यामधलं पहिले एक्झाम्पल 2 एक्झाम्पल आपण बघितले. पहिलं एक्झाम्पल बघितलं, 2 पार्टनर आहेत A आणि B, 100 रुपये प्रॉफिट आणि 100 रुपये लॉसवालं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं, सिद्धी आणि बच्चन पार्टनर आहे, 17,600 त्यांचा प्रॉफिट झाला आहे. तर 17,680 भागिले 4 1:2:1 रेशो आहे. सिद्धीला भेटले 4,420, बच्चनला भेटले 8,840 आणि प्रथमेशला पुन्हा भेटले 4,420. दिस इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. हे झालं प्रॉफिटचं. लॉस जरी झाला असतं तर काय झालं असतं, 4,420 कोणाला लॉस बेअर करायचा आहे, सिद्धीला,
8,840 बच्चनला आणि 4,420 लॉस कोण बेअर करणार आहे? प्रथमेशला. आता प्रॉफिटचं एक्झाम्पल सोडून द्या, लॉसचं एक्झाम्पल बघा. सिद्धी आणि बच्चन दोघंजण लॉसमध्ये आहेत. सिद्धी आणि बच्चन दोघंजण लॉसमध्ये आणि पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांनी आणले प्रथमेशला. आता प्रथमेशला आणल्यानंतर प्रथमेशनं कॅपिटल पण आणले, गुडविलसाठी पैसे पण आणलेत आणि नंतर काय झाले तर जे काही लॉस आहे तर त्याला बेअर करावं लागतं. किती लॉस आहे त्याला? 4,420. म्हणजे बघा, एखादा माणूस पार्टनरशिप फर्ममध्ये ॲड होतो, पार्टनरशिप फर्ममध्ये ॲड होताना तो कॅपिटलसाठी पैसे घेऊन येतो, गुडविलसाठी पैसे घेऊन येतो आणि प्लस त्याला लॉस पण बेअर करावं लागतं. हे असे एक्झाम्पल्स क्वेश्चन्समध्ये तर येतातच येतात आणि डेली लाईफमध्ये अकाउंटिंग जिथं तुम्ही करता. समजा काही स्टुडंट्सचं असं म्हणणं असतं की सर 12वी झाल्यानंतर किंवा मला फर्स्ट इयर सेकंड इयर करताना मला जॉब करायचं आहे, त्या ठिकाणी मग अकाउंटिंग मला कन्सेप्ट समजून घेतले पाहिजे, मला अकाउंटिंग कसं जमल, तर हे अकाउंटिंगची कॅल्क्युलेशन तुम्हाला अशी करावं लागतात जर पार्टनरशिप फर्म असेल तर. आता एक्झाम्पल पुन्हा आपल्या फायनल अकाउंटवरती येतो, जिथं आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस, नंतर पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट हे कन्सेप्ट बघितले होते. आता त्याच्यामध्ये कसं होतं, सोल प्रोप्रायटर होतं. तिथं पार्टनरशिप फर्म पण होती आणि सोल प्रोप्रायटर म्हणजे तिथं जर समजा एकच ओनर असेल, सोल प्रोप्रायटर म्हणजे एकच ओनर. जर समजा एखादा बिझनेस आहे, सुनीता एक बिझनेस रन करते, सुनीता प्रायव्हेट लिमिटेड. त्या सुनीता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दुसरं कोणी ओनर आहे का? नाही, सुनीता एकटीच आहे. त्यात पार्टनरशिप फर्म आहे का? नाही. म्हणजे प्रॉफिट जरी झाला तरी सुनीताचाच आणि लॉस जरी झाला तर सुनीताचाच. बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. दर्शना आणि प्राजक्ता ह्या दोघांची एक कंपनी आहे, दर्शना प्राजक्ता प्रायव्हेट लिमिटेड. मग ह्या दोघांच्या कंपनीमध्ये जर समजा काही प्रॉफिट झाला किंवा ह्या दोघांच्या कंपनीमध्ये काही लॉस झाला तर जो काही प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो कोण बेअर करणार आहे? दर्शन आणि प्राजक्ता. कळत आहे? मग हे सगळं कॅल्क्युलेशन कशावरनं होणार आहे? तर ते सगळ्या कॅल्क्युलेशन आपल्या ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ ह्या 3 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपनुसार होणार आहेत. सर ह्याच्यामध्ये अजून काय असतं? रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय? रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे 2 पार्टनर असतील, तिसरा पार्टनर ॲडमिट होतोय, म्हणजे 2 पार्टनरशिपमध्ये जर तिसरा पार्टनर ॲडमिट होतोय तर पार्टनरशिप फर्म बंद करावं लागते. पार्टनरशिप फर्म बंद करावं लागते म्हणजे ऑन दॅट डेट अकाउंटिंग बुक्स आर टू बी मेंटेन्ड अँड ऑल द अकाउंटिंग बुक्स आर सेटल्ड ऑन दॅट डेट. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? सगळे अकाउंटिंग बुक्स बंद करायचे. अकाउंटिंग बुक्स बंद करायचे. समजा आपण एक्झाम्पल घेऊ, हेच एक्झाम्पल कंटिन्यू करूया. सिद्धी आणि बच्चन हे दोघं जण पार्टनर होते 1 एप्रिल 2020 ते 27 मे 2020 पर्यंत. 1 एप्रिल ते 27 मे 2020 म्हणजे जवळपास 55 ते 57 दिवस ह्या दोघांची पार्टनरशिप होती. 28 मेला ह्या दोघांचं डिस्कशन झालं आणि 29 मेला प्रथमेश ह्या दोघांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये ॲड झाला. मग 28 मेला पार्टनरशिप फर्मचं डिस्कशन झाल्यानंतर तो लगेच ॲड झाला का? नाही. 29 मेला तो ॲड झाला. 29 मेला ॲड झाला म्हणजे 29 मेला काय करायचं? वेलकम प्रथमेश, त्याचं हार्दिक स्वागत केलं त्या दोघांनी, मस्त तिघांनी मिळून पार्टी केली. बरोबर, हे ठीक आहे. पण इन द बुक्स ऑफ अकाउंट्स अकाउंटिंग बुक्स सेटल करणं आणि ते मॅनेज करणं म्हणजे काय? तर जेवढं काही 28 मेपर्यंतचा हिशोब होता त्या 28 मेपर्यंतचा हिशोब पूर्ण कंप्लीट केला आणि 29 मेपासून पुन्हा म्हणजे पुनश्चर्योग म्हणजे काय? सिद्धीचं कॅपिटल किती आहे, बच्चनचं कॅपिटल किती आहे, प्रथमेशचं कॅपिटल किती आहे, ह्या तिघांच्या कॅपिटलमध्ये ह्या दोघांचं गुडविल किती आहे, सिद्धी आणि बच्चनचं गुडविल किती आहे, ह्या दोघांच्या गुडविलसाठी पार्टनरशिप फर्ममध्ये असलेल्या गुडविलसाठी प्रथमेशला गुडविलसाठी किती पैसे आणायचे, ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर एखादी पार्टनरशिप उदयास येते. पार्टनरशिप फर्म 2 पार्टनरमध्ये तिसरा पार्टनर ॲड होणं हे जोक नाही आहे किंवा एक छोटा कन्सेप्ट नाही आहे. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमधला सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे एखादा पार्टनर ॲडमिट होणं. एखादा पार्टनर ॲडमिट होणं म्हणजे त्याच्या सगळ्या कन्सेप्ट्स, त्याच्या सगळ्या ज्या काही डेली रुटीन्स आहेत, त्याच्या काही ड्युटीज आहेत, त्याचे काही फीचर्स आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस, ह्या सगळ्या एकमेकांना माहीत असल्या पाहिजेत, एकमेकांना पटले पाहिजेत. तुम्ही घरात बऱ्याच वेळेस एक्झाम्पल बघता आणि बऱ्याच वेळेस तुमच्या कानावरती पडतं की एखादा बिझनेस करायचा असेल तर पार्टनरशिपमध्ये करायचं नाही. आपल्या घरामध्ये बरेच चर्चा चाललेल्या असतात. जसं की वडिलांची इच्छा असते की स्वतःच्या भावासोबत बिझनेस करावा, म्हणजे तुमच्या काकासोबत बिझनेस करावा असं तुमच्या वडिलांची इच्छा असते. लगेच आईचं म्हणणं त्याच्यावरती येते की नाही तुम्ही माझ्या भावासोबत म्हणजे तुमच्या मामासोबत बिझनेस करावा अशी आईची इच्छा असते. मग अशा ठिकाणी वडील काय करतात? एखाद्या वेळेस मामासोबत बिझनेस करतात किंवा एखाद्याचे वडील काकासोबत बिझनेस करतात. पार्टनरशिप फर्म चालत नाही, पार्टनरशिप फर्म नंतर बंद होते आणि नंतर शेवटी पार्टनरशिप फर्मवरती नाव येतं.
की अरे आम्ही तर सांगितलं होतं पार्टनरशिप फर्म ते करू नका, हे लॉस होतो, ते होतो. ॲक्च्युअल पार्टनरशिप फर्म, एखादा कुठलाही बिझनेस किंवा एखादी पार्टनरशिप फर्म हा लॉसमध्ये जाणारा विषयच नाही आहे. साधा एक्झाम्पल बघा, जर समजा मला ही पेन तोडायची आहे, मी जेवढी ताकद लावतो आहे त्याच्यानं पेन तुटते आहे, दिसले, मी जेवढी ताकद लावली त्याच्यानं ही पेन तुटते. पण जर समजा 2 पार्टनर असले असते तर मी माझ्या पार्टनरला सांगितलं असतं हे पेन तोड, आणि मी माझं लेक्चर घ्यायचं किंवा माझं दुसरं जे काही काम असेल ते मी कंटिन्यू केलं असतं. म्हणजे ह्याच्यात काय साध्य होतं की जर समजा 2 व्यक्ती जर असतील आणि एकच काम जर जास्त वेळ करत असतील तर तुमचा प्रॉफिट होणार का लॉस होणार? साधं लॉजिकल गोष्ट आहे. 2 पार्टनर जर समजा 2 माणसं जर समजा 8 तास काम करत असतील, म्हणजे एकाच दिवशी 8 आणि 8 16 तास काम होतं आहे. ॲक्च्युअल प्रोडक्शन जास्त होणार, सेल जास्त होणार, प्रॉफिट जास्त होणार. ह्याचाच अर्थ पार्टनरशिप फर्म किंवा एखादी कंपनी हे लॉसमध्ये जाण्याचं कारण एकमेव एकच आहे की दोघांमध्ये काही गोष्टीवरनं दरारा, त्या 2 गोष्टींमध्ये किंवा त्या 2 व्यक्तींमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरनं भांडणास सुरुवात होणे, ह्याच्यासाठी पार्टनरशिप फर्म लॉसमध्ये जाते. कालच तुम्ही एक्झाम्पल बघितलं की ते हत्तीचा एक सीन बघितला. हत्तीच्या पोटात बाळ होतं, भूक लागली होती, ती एका ह्याच्यात गेली, तिथं अननसाच्या ह्याच्यात फटाके खाऊ घातले आणि ती गेली. मग त्याच्यावरती लोकांचं म्हणणं काय की अरे त्या हत्तीचं जे बाळ आहे त्या हत्तीच्या बाळानं तिला विचारते की आई माझी काही चूक आहे. म्हणजे काय, हे लोकांच्या बोलण्यावरनं एखादी पार्टनरशिप फर्म बंद होऊ शकते, लोकांच्या बोलण्यावरनं एखादी कंपनी बंद होऊ शकते, लोकांच्या बोलण्यावरनं हा लॉस जे आहे ते होण्यास सुरुवात होते. सगळ्यात पहिले महत्त्वाचं काय की एखादी पार्टनरशिप फर्म किंवा एखादी कंपनी चालू असली पाहिजे ते दोघांच्या एकमेकांवरती असलेला रिलेशन म्हणजे विश्वासावरती डिपेंड आहे. कळतं आहे? मग ह्या सगळ्या गोष्टी कशाशी रिलेटेड आहेत तर त्यांच्या पुन्हा एकदा मी याच्यावरती येतो की कॅपिटल, त्यांचा रेशो किती आहे 1:2. प्रथमेश कितीनं ॲड होतो आहे 1. आता एकदा 1:2:1 ॲड झाल्यानंतर ह्या दोघांना वाटलं नाही पाहिजे, सिद्धी आणि बच्चनला नंतर वाटलं नाही पाहिजे की अरे ह्याच्याकडनं थोडं कॅपिटल जास्त घ्यायला पाहिजे होतं, अरे ॲक्च्युअल आपलं गुडविलचं कॅल्क्युलेशन चुकलं, गुडविलचे आपले पैसे थोडे जास्त घ्यायला पाहिजे होते. हे असे कॅल्क्युलेशन्स झाले नाही पाहिजेत. आणि हे सगळं कशावरती चालतं तर ते सगळ्या अकाउंटिंगच्या बुक्स ऑफ अकाउंट्सवरनं. बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे मग तुमचे ट्रान्झॅक्शन, जर्नल एंट्री, लेजर, ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ह्या सगळ्या कन्सेप्टला एकत्र करून ह्याच्यामधनं जो मिळणारा गाभा आहे, ह्याच्यातनं मिळणारा जो बेस आहे, त्याच्यातनं हे सगळं तयार होतं. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप, डेथ ऑफ पार्टनरशिप हा सिंगल कन्सेप्ट आहे. अकॉर्डिंग टू द 12वीचा सिलेबस तुमच्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ बेसिक आहे, म्हणजे जास्त डीपमध्ये कवर केलेलं नाही आहे. पण CMA फाउंडेशन आणि CMA इंटरमिजिएट किंवा CS मध्ये हे थोडंसं, किंवा CA फाउंडेशनमध्ये थोडंसं डीपमध्ये म्हणजे काय, 2 पार्टनर आहेत, तिसरा पार्टनर ॲडमिट झाला, त्यानं गुडविलसाठी एवढे पैसे आणले, कॅपिटलसाठी एवढे पैसे आणले, करंट अकाउंटचे एवढे पैसे आणले, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. 12वीच्या सिलेबसमध्ये 2 पार्टनर आहेत, तिसरा पार्टनर ॲडमिट होतोय, त्यानं फक्त कॅपिटलसाठी पैसे आणले, त्यानं फक्त गुडविलसाठी पैसे आणले. फरक कळतोय. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा पार्ट करत असताना सर मग ते CMA, CA, CS असं अवघड काय, कारण ती प्रोफेशनल एक्झाम आहे. कळतंय. आता 12वीच्या सिलेबसनुसार आपण जर बोलतोय तर फक्त बेसिक लक्षात घ्या की सॅक्रिफाईस रेशो काढता आला पाहिजे, कारण सॅक्रिफाईस रेशो जर चुकला तर पूर्ण प्रॉब्लेम चुकीचा होतो. ह्या ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये तुम्हाला 2 अकाउंट तयार करायचे आहेत, एक बॅलन्स शीट तयार करायची, आणि हे सगळं करत असताना सॅक्रिफाईस रेशो जर समजा चुकला, म्हणजे सॅक्रिफाईस म्हणजे काय, हा जो पार्टनर ॲड होतोय, मी ते डायरेक्ट तुम्हाला दाखवलं इथं 1 ॲड झालं आहे, पण ह्याचं कॅल्क्युलेशन जर समजा जमलं तर आणि तरच पुढचा प्रॉब्लेम जमणार आहे, नाही तर बाकीचा प्रॉब्लेम चुकीचा होतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले सॅक्रिफाईस रेशो व्यवस्थित समजलं पाहिजे. सॅक्रिफाईस रेशोचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. आज आपण इथंच थांबणार आहोत. आज मला तुमच्यासोबत अजून एक डिस्कस करायचं आहे की एक 3 ते 4 दिवस झालं, कालचा तर टेक्निकल प्रॉब्लेम होता, पण बाकी 2 ते 3 दिवस झालं क्लासचे काही डेली रुटीनचे कामं होते आणि काही कारणासाठी मी थांबलो होतो, CMA इंटरमिजिएटच्या बॅच आणि बाकीच्या बॅचेससाठी. मला फक्त एवढंच तुम्हाला बोलायचं आहे की बाकीच्या स्टुडंट्सला मी हे सांगितलं आहे की 10 जूनपर्यंत आपल्या ऑब्जेक्टिव्स कंप्लीट पाहिजेत. बरेच स्टुडंट्स ऑब्जेक्टिव्ह लिहित पण नाही आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप पण करत नाही आहेत. घरामध्ये चाललेला तुमचं जे काही असेल, आता लॉकडाऊनबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे, कारण लॉकडाऊन वाढणार आहे. तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार आत्ता जर तुम्ही डिसिजन घेत असताल की नाही बघू 30 जूनपर्यंत असे लॉकडाऊन आहे, नंतर 1 जुलैनंतर बघू, तर असं बिलकुल चालणार नाही. स्टेप्स अकॅडमीचे आपले ॲडमिशन्स चालू झालेले आहेत. ज्या स्टुडंट्सला
ऑनलाईन झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर ऑफलाईन ॲडमिशन जे घ्यायचे ते ऑफलाईन ॲडमिशन मी चालू केलेले आहेत. आपल्या ज्या बॅच आहेत आर्यभट्ट, भास्कराचार्य, चाणक्य, द्रोणाचार्य, आर्यभट्ट 2 ह्या तुमच्या ज्या बॅचेस आहेत ह्या 5ही बॅचेस मी चालू करणार नाही आहे. त्याच्यासाठी मी एकच बॅच चालू करणार आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत मी एका ग्रुपमध्ये, आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ते कंटिन्यू राहतील. हे जोपर्यंत ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप संपणार नाही तोपर्यंत आपलं हे चालू राहील. आणि त्याच्यानंतर एक आर्यभट्टाचा उद्या दुपारपर्यंत एक ग्रुप तयार होईल. त्या ग्रुपमध्ये जे ऑफलाईन ॲडमिशन्स घेत आहेत, ऑफलाईन ॲडमिशन्सची प्रोसिजर काय किंवा काय ते तुमच्या ग्रुपवरती मी टाकणार आहे. त्याच्यानुसार आपलं ऑफलाईन ॲडमिशन आपलं कन्फर्म करा, कारण त्याच्यात लिमिटेड सीट्स असणार आहेत. आता बघा, ह्या बॅचमध्ये तुमच्या 5ही बॅचमध्ये मिळून टोटल 75 स्टुडंट्स आहेत. त्या 75 स्टुडंट्सपैकी काही स्टुडंट्स ऑनलाईन पुन्हा नंतर ऑफलाईन येणार आहेत का नाही येणार आहेत हे कन्फर्म नाही. पण काही स्टुडंट्स पुन्हा नंतर आपल्या जवळचे, सर मला सांगितलंच नाही, मला माहीतच नाही, हे असं नको व्हायला. 75 जणांपैकी जर समजा काही स्टुडंट्सला पुन्हा प्रॉब्लेम झाला असं नको करायला. आर्यभट्ट ज्या बॅचेस आहेत ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आर्यभट्ट जे बॅच फक्त 12वी कॉमर्स तुमचे सगळे सब्जेक्ट्स शिकणार आहेत ते फक्त आर्यभट्ट ग्रुपमध्ये असतील. भास्कराचार्य ह्या ग्रुपमध्ये 12वी आणि CMA जे कोणी करणार आहेत त्यांच्यासाठी CMA फाउंडेशन. चाणक्य हा जो ग्रुप आहे तो 12वी प्लस CS फाउंडेशन. द्रोणाचार्य ही जी बॅच आहे त्याच्यामध्ये 12वी प्लस CA. मग ह्या 4 बॅचमध्ये तुम्हाला कुठं ॲड व्हायचं आहे किंवा कसं ॲडमिशन घ्यायचं आहे ह्याच्यासाठी जो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, माझा नंबर आहे, क्लासचे नंबर तुमच्याकडे आहेत, पर्सनली कॉल करा किंवा पॅरेंट्सला मला कॉल करायला लावा. ऑफलाईन ॲडमिशन्स एकदा क्लोज झाल्यानंतर मी कोणाचंही ॲडमिशन घेणार नाही, ह्याची कृपया करून नोंद घ्या. कारण आत्ता ऑनलाईनमध्ये बाकीचे जे 450 स्टुडंट्स आहेत त्या 450 स्टुडंट्सपैकी काही स्टुडंट्स ॲडमिशन घेऊ इच्छित आहेत. पुन्हा असं नको व्हायला की अरे आपल्या जवळचे स्टुडंट्स म्हणजे जे आपले स्टुडंट्स 11वीमध्ये होते त्या 11वीचे स्टुडंट्स आज मला 4-5 स्टुडंट्स बोलून गेलेत की सर आमचं ॲडमिशन कन्फर्म ठेवायचं. एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर कंप्लीट करायची आहे आणि ऑफलाईन ॲडमिशन आपलं कन्फर्म करायचं आहे. हे झालं आपलं आजचं अकाउंटचं लेक्चर. आणि दुसरी गोष्ट ॲडमिशनबद्दल. तिसरी गोष्ट मी सांगितली ऑब्जेक्टिव्स कंप्लीट करायचे आहेत. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, उद्यापासून तुमचं इंग्लिशचं लेक्चर होणार आहे. इंग्लिशचा टाईम असणार आहे संध्याकाळी 6 ते 7. रोहित सर जे 11वीला जे होते त्यांना माहिती आहेत, रोहित सर तुमचं इंग्लिशचं लेक्चर घेणार आहेत, ते पण ऑनलाईनच होणार आहे. आणि उद्या संध्याकाळी 6 ते 7 असेल किंवा 4 ते 5 असेल ते मी ग्रुपवरती टाकेल. म्हणजे उद्या सकाळी तुमचं इकॉनॉमिक्सचं लेक्चर होईल, नंतर 5 ते 6 माझं होईल, 6 ते 7 एकतर इंग्लिशचं राहील किंवा 4 ते 5 रोहित सरांचं राहील. एवढंच बोलायचं होतं. बाकी घरी राहा, काळजी घ्या आणि एन्जॉय लॉकडाऊन नंबर किंवा अनलॉक नंबर